छत्रपतींना त्यांच्या हयातीत झाले मित्रांनो. छत्रपती शिवराय म्हणाले मी कुणालाही जबरदस्ती करून कुणालाही गुलाम बनवून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा संकल्प केला आहे. मी जनतेच्या हृदयात घर करून जनतेचा लेखरू बनवून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेऊन करून मी टाकले महाराजांसमोर. ज्यांना माझ्या राज्याभिषेक करायने त्यांना जबरदस्ती आणू नका. जो कोणी भेटले त्याला आहे ना मन घेतला तर माझ्या राज्याभिषेक झाला नाही तरी चालेल असं उच्च कोटीच्या छत्रपतींच्या नावाचा अवसा घेतला मित्रांनो. ज्यांनी आपल्या छत्रपतींना बदनाम केलं, ज्यांनी आपल्या रामचंद्र प्रभूला बदनाम केलं त्या ठाकरे कुटुंबाचा अस्त करण्याची वेळ आलेली मित्रांनो. त्या ठाकरे घराण्याला आपल्या भारतीय राजकारणातून संपवण्याची वेळ आलेली मित्रांनो. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की या ठाकरे कुटुंबाच्या विरुद्ध या आपल्या ऑटो रिक्षा या धुळे शहरातून दुसरा आढळून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपण सर्वांना पोहोचवतो. आपण सर्वांना आश्वासन देतो आणि वचन देतो यानंतर या महाराष्ट्राच्या राजकारणात या देशाच्या राजकारणात पुन्हा आम्हाला लोक आमच्या ज्या मुलाबाळांचा भविष्याचा विचार केला जाईल, पुन्हा आम्हाला सर्वांच्या पोरा बाळांचा विचार भविष्याचे राजकारण केलं जाईल, पुन्हा आम्हा सर्वांच्या लेकरांना एक महासत्तेत दिसणारा भारत दाखवला राजकारण केलं जाईल. जाती धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना आपल्याला कायमचा संत करून टाकायचं मित्रांनो. त्यांचा अस्तित्वच आपल्याला मिटवून टाकायचं मित्रांनो. त्याच्याकरता तुमच्या समोर जे बेजोडपणे बोलण्याचं जे धाडस मी करतो त्या माझ्या धाडसाची किंमत करतात, माझ्या इमानदारीची किंमत करतात, माझ्या त्याच्या देशभक्ताच्या देशभक्तीची किंमत करतात. ज्या ठाकरे कुटुंबाविरुद्ध मित्रांनो या उद्या महाराष्ट्रात तुम्ही डाळ उतरत नव्हतं त्या ठाकरे कुटुंबाला या शिंदे पाटलाची अवलाद 25-27 सगळ्यांपासून गाडवायला वाटत आहे. माझी ही 28वी कॉर्नर सभा आहे. 28वी कॉर्नर सभेमध्ये पुन्हा आव्हान होतं या ठाकरे कुटुंबाला त्यांच्या संघटनेच्या घरातील माझा आम्हाला सामना करायचे तर त्यांनी आझाद मैदानची अधिक पारपूर त्यांच्याच मैदानात मला बोलवलं. एक तास माझं एक छोटंसं थिएटर घेऊन पण आझाद मैदानावर जाईल आणि दोघे ठाकरे बंधून एकाच वेळी माझा आम्हाला सामना करून घ्यावा आणि शिंदे पाटलाच्या रक्तापासून देशभक्ती जाणून घ्यावे आणि त्यांच्या घराण्याच्या रक्ताचा विश्वास माझ्या मुखातून जाणून घ्यावा. एक शेतकऱ्याची अवलाद आहे. शेतकरी जसं शेत मागून येतो तसा यांचं राजकारण त्यांच्या आझाद मैदानावर मागून आले नाही तर शिंदे पाटलाची अवलाद ते त्याला म्हणणार नाही, शिंदे पाटलाचं त्याला नाव लावून होणार नाही. या ठाकरे बंधूंना या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून आव्हान 4-5 वेळा ते झाले. या लोकप्रिय चॅनलला मी हात देऊन पाय देऊन सांगतो आपण लोकशाहीचे शेवटी आधार शंभ आहात. आपल्या सर्व माध्यम उपलब्ध आहेत, वेगळ्या प्रकारच्या सुखसोयी आहेत. त्या सुखसोयी आणि माध्यमांचा उपयोग करा आणि या ठाकरे परिवारापर्यंत या शिंदे पाटलाच्या या धुळे शहरातील ओरिजिनल मर्दाचं आव्हान पोचवा. हे नुसते मर्द आहेत ते मर्द आहेत अशाच घोषणा करतात. यांना ओरिजिनल मर्दांगी कशाला म्हणतात हे आपल्याला दाखवून द्यायचे मित्रांनो. नुसतं मर्द आहे म्हणून मर्दांगी सिद्ध होत आहे. लोककल्याणाची मर्दांगी सिद्ध करण्यासाठी मित्रांनो प्रत्यक्षात लोककल्याणकारी मर्दांगीचे विचार समोर आणावे लागतात आणि त्या माध्यमातून मित्रांनो अनेक उपाय मानलेले आहेत. त्यातील खांदेश करार नेमका काय हे